अर्थातच 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. तर तोंडरे संघ आपला प्रतिनिधी अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये. विनंती असेल की आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. 12th मॅन. थँक्यू. तर पुनश्च एक वर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू. जे क्रिकेट खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवत असताना उपस्थित क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत. पहिला सामना तर एकतर्फा झाला असला तरी एक नवीन रेकॉर्ड मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच नोंदवला गेलाय. सर्वात कमी चेंडूमध्ये धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा एक नवा विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय घडणार याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा नक्कीच लागल्यात. जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जुडले गेलेत, या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आपण पाहत आहोत कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली आयोजित आमदार चषक 2021 हे भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, पहिल्या फेरीतील दुसरी लढत. अर्थातच एकीकडे कोपरोली संघ एक ताकदवर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय नाणेफेकीचं कौल जिंकलाय तोंडरे संघानं. क्षेत्ररक्षणाला प्रथम दिले या ठिकाणी प्राधान्य आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले कोपरोली संघाला. अर्थातच कोपरोली विरुद्ध तोंडरे दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आणि काय घडणार मैदानाच्या आतमध्ये हे मात्र येणारा काळ आणि येणारा वेळ आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर मंगेश फडके ज्या खेळाडूकडे नक्कीच मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जाते. क्रीडा रसिक आहेत, क्रीडा रसिकांना सर्वोत्तम खेळ हा नक्कीच हवा असतो. कारण ज्यावेळेला दोन संघ एकमेकांसमोर असतात त्यावेळेला कोणत्या तरी एका संघाला पराभवाला सामोरं जावं लागतं. कोणत्या तरी एक संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला जातो. कोणत्या तरी एक संघ या स्पर्धेमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो. परंतु क्रीडा रसिक जे असतात ते क्रीडा रसिक मात्र निखळ मनोरंजन आणि स्पर्धेतून आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळावा ही अपेक्षा मनाशी ठेवून मात्र मैदानाच्या दिशेने येत असतात. तर या तमाम क्रीडा रसिकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. मान्यवर देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. या मान्यवरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज रोशन पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला रोशन आहे. तर गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला रोशन पाहायला मिळतात. तोंडरे एक्सप्रेस म्हणून नक्कीच ज्या खेळाडूची गणना केली जाते, एक वेगवान, एक तेज तर्राच आणि एक युवा गोलंदाज. तर नक्कीच अजूनही टॅलेंट आहे बरंच, परंतु ते टॅलेंट नक्कीच इथे सांगितलं जाणार नाही. कारण रोशन म्हटलं तर एक युवा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. ते मात्र प्रत्येक पाऊल तसं म्हटलं जातं ना हिंदीमध्ये की प्रत्येक एक पाऊल जपून टाकण्याचा प्रयत्न इथे करत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या फेरीतील दुसरी लढत रोशन टू रोशन. ते मात्र लोअर फुल टॉस चेंडू इन्व्हिटेशन निमंत्रण होतं आणि हे निमंत्रण मात्र स्वीकारलंय. गोलंदाजाच्या वेगाचा वापर, केवळ दिशा दिली आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या बाजून चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलंय गोलंदाज. वेगवान गोलंदाजी आहे, तेच तर राज गोलंदाजी आहे. परंतु टप्पा तुम्हाला नक्कीच इथे अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. थोडीशी जर तुम्ही दिशा भरकटलात तर या दोन फलंदाजांमध्ये क्षमता आहे मोठी धावसंख्या उभारण्याची आणि जो निर्णय तुम्ही घेतलाय तो निर्णय मात्र फोल ठरवण्याची. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या इनिंगची सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकारानं झाली. पहिल्याच सामन्याच्या सेकंड इनिंगची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकाराने झाली आणि दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगची सुरुवात देखील पहिल्या चेंडूवरती चौकाराने होते. इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. डिफेन्सिव्ह
नक्कीच पाहायला मिळाले. थेट फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र फलंदाज रोशन पाटील सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, खराब लाईन होती, लोअर फुलटॉपचा चेंडू होता, पॅड लाईनला चेंडू केला गेला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. जो विश्वास आहे संघनायकाचा, या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी केली जाणार का? नाणेफेकीचा कौल जिंकला तोंडरे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षणाला दिली पसंती आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं ते कोपरोली संघाला. यावेळेस मंगेश फडके, ज्या खेळाडूकडे नक्कीच नजरा आहेत तमाम क्रीडा रसिकांच्या, याला मात्र चेंडू ड्राईव्ह करण्यास भाग पाडलाय. किंचित उजव्या एसटी बाहेरचा चेंडू होता, कव्हर्सच्या दिशेने चेंडू खेळायचा होता, परंतु वेग आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की तोंडरे एक्सप्रेस म्हणून नक्कीच या गोलंदाजाला ओळखलं जातं. इथे मात्र त्यानं आपला भन्नाट वेग दाखवलाय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वळवला जातोय. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण, संधी मिळते फलंदाजांना, धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवर 2. आणि मंगेशला फार काळ जकडून ठेवणं तितकीशी सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे, हे मात्र दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूला त्यानं सन्मान जरूर दिला, चेंडूची लाईन पाहिली, वेग पाहिला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूला अप्पीच ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडू काढायचा होता, परंतु टायमिंग अचूक साधता आला नाहीये. परंतु 2 धावा आणि या 2 धाब्यांना इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे, खराब लेंथ आणि त्याचा पुरेपूर फायदा. हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला मात्र अक्षरशः फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. तर मंगेशच्या बॅटमधनं आलेला हा पहिला उत्तुंग षटकार नक्कीच पाहायला मिळालाय. 6 धावेनं सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलकावरती धावा उभारल्या जात आहेत. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनबाद 13 धावा धावफलकावर. वा शांत संयमी खेळी मात्र इथे दोनही आघाडीचे फलंदाज दाखवत आहेत. कोणत्याही प्रकारे आक्रमकता त्यांच्यामध्ये नाही आहे. जिथे खराब चेंडू मिळतात त्याच ठिकाणी आक्रमण केलं जातं, जिथे चांगले चेंडू मिळतात त्या चेंडूला मात्र सन्मान दिला जाता. इथे लाऊड अपील होता, थेट फेकी देखील केली गेली, परंतु इथपर्यंत आपण नक्कीच गेस करू शकतो की बॅटीचा इनरेज होता आणि त्यानंतर हा चेंडू पॅडवरती आदळला होता. बहुधा ही गोष्ट पंचांनी लक्षात घेतली आणि त्यानंतर मात्र हे अपील फेटाळलं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मात्र एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न. 1 षटकार 1 चौकार पहिल्या षटकामध्ये आल्या, परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये मात्र अवघ्या 3 धावा देत पहिलं षटक या ठिकाणी संपलं. 13 धावा धावफलकावरती आल्या आणि इथून मात्र याच धावगतीने जर धावा केल्या तर मात्र 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु तोंडरेसारख्या संघासमोर ही धावसंख्या कितपत सन्मानजनक असेल, कितपत ही धावसंख्या पुरेशी असेल, हे मात्र सांगता येणं कठीण आहे. तर या ठिकाणी धनाजी पाटील साहेब तोंडरे आणि श्रीनाथ पाटील साहेब तोंडरे या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज यावेळेस मात्र सज्ज होत आहेत. आदिनाथ पाटील, विश्वास पाटील यांचे सुपुत्र आहेत. पिता पुत्र एकाच संघामध्ये खेळत आहेत. पूर्वी आपण देसाई संघाच्या माध्यमातून नक्कीच हे पाहायचो, जिथे प्रमोद असतील, सुखदेव काका असतील, रिची असतील, हे एकाच संघामध्ये खेळायचे. परंतु आज हेच चित्र नक्कीच आपल्याला तोंडरे संघामध्ये पाहायला मिळते. विश्वास वाढवला जातोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, उंचपुरा गोलंदाज आहे, परंतु थोडंसं दिशा वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अतिरिक्त खांद्यांचा वापर करत असताना दिशेवरचं नियंत्रण मात्र कुठेतरी हरपलं गेलं. वेग आहे या गोलंदाजाकडे, परंतु अचूकता, वेगाबरोबर अचूकताची जर साथ मिळाली तर नक्कीच या सामन्यामध्ये, कारण एक महत्त्वपूर्ण सामना आहे दोनही संघांसाठी. ते मात्र लोअर फुलटॉपचा चेंडू आहे, कन्वर्ट करता आला नाही. संधी निर्माण झाली आहे, मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे. ज्या विश्वासाला चेंडू संपवला गेला होता त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी. फलंदाज रोशनची खेळी इथे मात्र संपुष्टात. 1 चौकार जरूर आला रोशनच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर मात्र या इनिंगला मोठ्या इनिंगमध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. फलंदाज पहिला गमावला तो कोपरोली संघानं आणि कोपरोली संघाची धावसंख्या मात्र 1 गडी बाद. 14 धावा धावफलकावर. या ठिकाणी फलंदाज बाद केला. आत्मविश्वास जरूर बळावला असेल. विश्वास पाटील
यांचे सुपुत्र अर्थातच आदिनाथच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेला. पहिलं षटक जरूर थोडंसं विपरीत होतं, परंतु त्यानंतर मात्र युवा खेळाडूंवरती सातत्यानं तुम्हाला युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवावा लागेल. यंग टॅलेंट आहे आणि काल देखील आपण उल्लेख केला होता की भारत हा सर्वाधिक युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि ज्या देशाची लोकसंख्या युवकांची संख्या जास्त आहे तो देश नेहमीच प्रगतीपथावरती असतो. आज जर आपण पाहिलं तर करोनासारखं महाभयंकर संकट होतं संपूर्ण जगभरातून, त्यावरती कशा पद्धतीनं मात करता येईल याचा सारासार विचार केला जात होता. जवळजवळ 9-10 महिने अक्षरशः थैमान घातलं या कोरोनानं, परंतु या कोरोनावरती प्रभावी लस शोधण्यामध्ये भारताला देखील यश आलं आणि भारत बायोटेक असेल, सिरम इन्स्टिट्यूट असेल यांनी मात्र एक लस तयार केली आणि तिथून मात्र जे कोरोनाचं सावट आहे हळूहळू निवळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अजूनही हे संकट सावरलेलं नाही आहे. इथून मात्र आपल्याला थोडासा संयम, कारण जो संयम आपण गेले 9-10 महिने बाळगला तो संयम आणखीन काही दिवस आपल्याला नक्कीच बाळगावा लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं मी क्रिकेट खेळाडूंना त्याचबरोबर क्रीडा रसिकांना देखील विनंती करतो की काही नियमावली आहेत, त्या नियमावली नक्कीच तुम्ही पालन करा. येणारा काळ हा सुखमय असेल यात तीळ मात्र शंका नाहीये. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. इथे मात्र बँग ऑन टार्गेट फलंदाज मधल्या स्टिचच्या समोर सापडतोय की काय, परंतु नक्कीच पंचांचा एकंदर जर आपण हाईट फॅक्टर, पंचांनी ज्या पद्धतीचा इशारा केला, कदाचित एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित फलंदाज गमावलाय की काय, परंतु सुटकेचा निश्वास आहे. कारण पंचांनी सांगितले की हाईट फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पॉईंट झाला पॅडला त्यावेळेला मात्र, कारण ऑलमोस्ट थाय पॅडवरती हा चेंडू आदळला होता, त्यामुळे कारण एक चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो. परंतु वेग आहे पण जो टॅलेंट आहे या गोलंदाजामध्ये तो टॅलेंट मात्र ओळखलाय संघनायकानं आणि इथे मात्र जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला गेलाय. वयोमानानुसार या प्रकारचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आहे. धाव तुम्हाला कोणत्याही प्रकारची दिली नाहीये प्रतिस्पर्धी संघाला, धाव रोखली गेली. मी म्हणेन इथे थोडंसं टेम्परामेंट संयम दाखवलं जातंय. ते फलंदाज मंगेश फडकेच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक आहे. मंगेश फडके दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा आल्यात तर 15 धावा धावफलकावरती आल्यात. ते मात्र खराब लाईन आहे. लोवर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट केलाय ऑन साइड रिझन मध्ये. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषा पार. मंगेशच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार चौकार. पण टेम्परमेंट दाखवलंय, चांगल्या चेंडूंना सन्मान दिलाय, त्यानं ओळखलंय की येणाऱ्या सत्रामध्ये मोठी फटकेबाजी केली जाऊ शकतो. जर मी मैदानावरती राहिलो तर मात्र आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर घेऊन जाऊ शकतो आणि गरज आपल्या विकेटचा इम्पॉर्टन्स जो आहे तो इम्पॉर्टन्स मात्र या ठिकाणी ओळखलाय आणि या खेळाडूंना एक दर्जेदार संयमी खेळ या मैदानावरती नक्कीच दाखवलाय. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 20 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक 10च्या सरासरीनं मात्र 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहा पहिलं षटक ज्या वेळेला समाप्त झालं त्यावेळेला 13 धावा धावफलकावरती होत्या. P1च्या षटकामध्ये गोलंदाज रोशन थोडासा महागडा ठरला होता आणि आता मात्र तिसरा गोलंदाज वापरायचा की पुन्हा एकदा रोशनला गोलंदाजीसाठी पाचारण करायचं यावरती चर्चा विचार विनिमय होतोय. परंतु आदिनाथ एक चांगला विकल्प नक्कीच असू शकतो, कारण आदिनाथकडे वेग आहे आणि वेगाबरोबर अचूकता देखील आहे आणि अचूकतेबरोबर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ही योग्य वेळ आहे का की जिथे तिसरा गोलंदाज वापरला जावा, कारण आघाडीचा फलंदाज मंगेश अजूनही मैदानावरती आहे. खूप चांगलं टेम्परमेंट मंगेशच्या माध्यमातून दाखवला जात आहे. कोणत्याही चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न नाही आहे, चेंडूला मेरिटच्या प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या दिशेने चेंडू येतात त्याच दिशेला फटकेबाजी केली जाते. जिथे चांगला चेंडू येतोय त्या चेंडूला यथोचित सन्मान देखील दिला जातोय आणि जिथे खराब चेंडू मिळत आहेत तिथे मात्र त्याला कन्वर्ट देखील केला जात आहे. म्हणजे एक संयमी खेळी या मैदानावरती मंगेशनं मात्र आत्तापर्यंत सादर केले. आपला टेम्परामेंट दाखवलाय, आपला संयम या मैदानावरती दाखवलाय आणि त्यांना आपल्या विकेटचं इम्पॉर्टन्स देखील ओळखलंय की जर इथे मी नाहक आपला बळी गमावला तर आपला संघ अडचणीमध्ये येऊ शकतो हे त्यांना ओळखलंय आणि विकेटचं महत्त्व
लक्षात घेता त्याने मात्र इथे संयमी खेळ या मैदानावरती नक्कीच दाखवलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर रणनीती मात्र बदलली जाते. तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय हा नक्कीच या ठिकाणी घेतला जातोय. म्हणजेच रोशन ऐवजी कदाचित आदिनाथच्या हातामध्ये आणखीन एक षटक फेकण्याची संधी मिळेल का, याकडे मात्र क्रीडा रसिकांच्या नक्कीच नजरा लागल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 7 धावांचं दुसरं षटक आपल्याला आदिनाथच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. इथे मात्र क्षेत्ररक्षण शिथिल झालंय, क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत आणि आता मात्र जवळपास 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषे लगत पाहायला मिळतात. यावेळेस मात्र लॉक केलाय चेंडूला, अप्रतिम टायमिंग, निमंत्रण होता, स्लॉट मध्ये चेंडू सापडलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू सीमारेषा पार, लॉंग ऑफच्या डोक्यावरून कणकणीत षटकार. पण रीच मध्ये हा चेंडू आहे पाहिलं मंगेशनं आणि तिथून मात्र अप्पी ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या डोक्यावरून, कारण ही ताकद आहे या खेळाडूची, ही ओळख आहे. लॉंग ऑफच्या वरून देखील षटकार मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आणि आपली क्षमता या फटक्यामध्ये त्यानं सिद्ध केली. पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू होता, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला जातोय. वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून त्याला संबोधलं जातं. या यॉर्कर लेनचा केला जातोय वापर. थोडासा मी म्हणेन की बचावात्मक पावित्र्य पाहायला मिळाला. मनगटाच्या साह्यानं या चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये वळवलं आणि 2 महत्त्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती दाखवल्या गेल्या. पहिला चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, ज्या चेंडूला मात्र अपेज ड्राईव्ह केला, चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार लगावला. त्यानंतर मात्र चेंडू पॅड लाईनला होता फुलर लेनचा, त्याला मात्र मनगटाच्या साह्यानं 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं. इथे मात्र खराब चेंडू आहे, अप्रतिम टायमिंग, हाफ ट्रॅकर मिळाला आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, मंगेशच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा घडाघाती षटकार. तर 10 चेंडू तर तब्बल 27 धावांची उपयुक्त खेळी आत्तापर्यंत मात्र या मैदानावर दाखवल्या. आणि या खेळीचं वैशिष्ट्य काय तर कोणत्याही प्रकारे संयम न गमावता एक मी म्हणेन की संयमी खेळी या मैदानावरती साकारल्या. कोणत्याही प्रकारे आपला समतोल जो आहे तो बिघडू दिला नाही आहे. ज्या ज्या वेळेला चांगले चेंडू आलेत त्या वेळेला सन्मान दिलाय आणि जिथे मात्र संधी मिळाली तिथे आपले हात देखील खुले केलेत. ही क्षमता आहे या फलंदाजाची आणि ती क्षमता मात्र त्याने सिद्ध केली आहे. 10 चेंडूत तब्बल 27 धावा नाबाद. यावेळेस मात्र फुलटॉसचा चेंडू होता, बीमर चेंडू मानला जाईल, स्टमक हाईटच्या वर, कमरेच्या उंचीच्या वर हा चेंडू आहे आणि या चेंडूला मात्र फेकून दिलंय आणि एकूण 5 धावा या चेंडूवरती आल्यात. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, एक क्षेत्ररक्षक जरूर होता परंतु केवळ दर्शक बनून राहिला डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू वळवला गेला, चौकार आला आणि या चौकारानं मात्र संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 39 धावा. कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली आयोजित आमदार चषक 2021ची ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा नक्कीच मात्र आपण सर्व एन्जॉय करतोय आणि जी अपेक्षा केली गेली होती कोपरोली विरुद्ध टेंबोळे या 2 संघामध्ये, तोंडरे या संघामध्ये, ती ताकदवर लढत मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेसचा चांगला चेंडू फ्री हिटचा चेंडू होता, कारण या अगोदरचा चेंडू आपण पाहिला बीमर चेंडू होता. काहीसा नाराज जरूर, हताश जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जो खेळ या मैदानावरती मंगेशनं आतापर्यंत दाखवलाय, एक संयमी खेळी काय असते हे मात्र या खेळाडूनं इथे दाखवून दिलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 12 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावांचं योगदान ज्या खेळाडूनं नक्कीच आपल्या संघाला दिलंय. एक उपयुक्त खेळी आतापर्यंत मात्र या खेळाडूंना साकारले आणि ज्या पद्धतीचा खेळ या मैदानावरती साकारलाय, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मगाशी देखील आपण उल्लेख केला की पहिल्या दिवशी विश्वजितनं 44 धावा जमवत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला. काल जर आपण पाहिलं तर मजगाव संघाच्या, अर्थातच अलिबाग विभागातून आलेल्या मजगाव संघाच्या परागनं 43 धावा जमवत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. इथे मात्र मंगेश, कोण थांबवणार या मंगेशला, जबरदस्त फलंदाजी इथे मात्र मंगेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तब्बल 4था षटकार आलाय आणि या षटकारानं मात्र पुन्हा एकदा दबाव जो आहे तो दबाव पाहायला मिळालाय तो तोंडरे संघावरती. षटक या ठिकाणी होत आहे समाप्त 3रं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येतात. आमचे साथी स्कोरर अनिकेत आमच्यापर्यंत माहिती येतात. एकूण धावा 47. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती
नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय तो कोपरोली संघ. ज्या सुरुवातीची गरज होती, जो नाणेफेक हारल्यानंतर जी संधी मिळाली होती त्या संधीला मात्र परावर्तित केलं गेलंय. या इनिंग मधला सर्वात महागडा गोलंदाज ठरतोय तो गोलंदाज, तर नक्कीच 27 धावा आल्यात. तर या इनिंग मधलाच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेतला सर्वात महागडा गोलंदाज ठरतो, ज्याने तब्बल 27 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. पण हे क्रिकेट आहे आणि इथून मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाणार. तर 26 या अगोदर सर्वात महागडा गोलंदाज होता ज्याच्या एका षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. प्रीतम हा गोलंदाज होता, परंतु आत्ता मात्र सुनीत. तर फलंदाज मंगेशचा आपण विचार केला तर 13 चेंडूमध्ये 38 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत साकारले. 4 षटकार आणि 2 चौकार या इनिंगमध्ये त्यानं साकारलेत. खूप चांगला टेम्परमेंट, खूप चांगला संयम या मैदानावरती दाखवलाय आणि संयमानं देखील तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकता, हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर आदिनाथच्या हातामध्ये चेंडू आहे. विश्वास दर्शवला गेला याच गोलंदाजावरती, कारण आघाडीचा गोलंदाज रोशन महाग ठरला होता. एकूण 13 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. कमबॅक करण्याचं काम करून दिलं ते गोलंदाज आदिनाथनं. अवघ्या 7 धावांचं षटक फेकलं. मंगेश सारखा फलंदाज असताना त्यानं या 7 धावा, कारण मंगेश खेळपट्टीवरती उपस्थित असताना एखाद्या षटकामध्ये फक्त 7 धावात त्या संघाला रोखायचं तितकीशी सोपी गोष्ट नसते. त्यानंतर मात्र सुनीत या स्पर्धेतील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. इथे मात्र लाऊड अपील आहे आणि अपील मात्र उत्साह जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. लाऊड अपील जरूर होतं. संघनायक आपण नक्कीच या ठिकाणी पाहिलं. ते मात्र विचार विनिमय चर्चा जरूर होते. दोन्ही खेळाडूंमध्ये 47 धावा धावफलकावरती आल्यात आणि पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. काहीतरी कानमंत्रणा जरूर दिली गेली. इनॅट नंबर 3 आपण पाहतोय रोहित यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करूया. आणखीन एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, एक युवा नेतृत्व आपण नक्कीच अमरजी ठाकूर साहेब यांना पाहतोय. तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. कौतुक आदिनाथचं देखील करावं लागेल, परंतु इथे मात्र मंगेश ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेस बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फंबल नक्कीच होत आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. 2 धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण केलं जात आहे. 50 धावा येत आहेत त्या कोपरोली संघाच्या धावफलकावरती, ज्यापैकी मंगेशनं मात्र 40 धावांचं योगदान दिलंय. खऱ्या अर्थानं कौतुक या खेळाडूचं नक्कीच करावं लागेल. स्टार क्रिकेट .liveच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक हा सामना पाहत असतील, नक्कीच या क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी यावेळेस मात्र या फलंदाच्या माध्यमातून. ते मात्र खोलवर प्रतीचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. वेग आहे, वेगाबरोबर अचूकता आहे आणि मंगेश सारखा फलंदाज देखील इथे रिस्क घेत नाहीये. परंतु रोहित यावेळेस स्ट्रायकिंग एंडला असेल. इनॅट नंबर 3 फलंदाज. पहिला फलंदाज लवकर गमावला होता रोशनच्या माध्यमातून. एक चौकार जरूर आला रोशनच्या, परंतु या इनिंगला मोठ्या इनिंगमध्ये साकारता आलं नाहीये. परंतु मंगेशनं संयमी खेळी या मैदानावर दाखवले. इथे मात्र लॉफ्ट केलाय. पाहूया चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत. पंचांचा इशारा येतोय. चेंडू लॉग ऑफच्या डोक्यावरून षटकार. अचूक अंदाज बांधता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. मला वाटतं त्या ठिकाणी रोशन पाटील होते आणि त्यांच्याकडनं मात्र हा झेल सुटलाय. आणि झेल सुटलाय म्हणण्यापेक्षा हा चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय, कारण अचूक अंदाज बांधता आला नव्हता. तर 7 चेंडूंमध्ये 8 धावांचं योगदान दिलं रोहितनं आणि एकूण धावसंख्येचा षटकार आहे. यस, एकूण धावसंख्या या षटकाराला मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. अनिकेत आमच्या समोर जुडले गेले होते. एक जबरदस्त गुणसंख्यांक लेखक. 57 धावा आणि त्याचबरोबर
तर नक्कीच 10 धावांचं, पण अंतिम चेंडूवरती जर झेल घेता आला असता तर मात्र सामन्याचं चित्र किंवा या षटकाचं जर ॲनालिसिस आपण पाहिलं तर काही तर वेगळं पाहायला मिळालं असतं. अंतिम चेंडूवर षटकार आला आणि षटकार येऊन देखील अवघ्या 10 धावा दिल्या. म्हणजे आदिनाथच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 16 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची आत्तापर्यंतची कामगिरी राहिली आहे. परंतु मंगेशचा जर आपण विचार केला वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. आतापर्यंत या स्पर्धेतील 44 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. आणि ज्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी मंगेश मैदानावरती सादर करतोय तर नक्कीच अपेक्षा असेल या खेळाडूंना किमान आपल्या 50 वैयक्तिक धावा या ठिकाणी जरूर उभाराव्या. आणि पहिल्या चेंडूवर मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दबाव आहे, हा क्रिकेटमधला तुमच्यावरती असणारा दबाव आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत पण तो चेंडू गॅदर करण्यामध्ये कुठेतरी चूक होते आणि त्याचा फायदा मंगेशला मिळतोय. 2 धावा येतात. या 2 धावेनं मंगेश पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 42. संघाला मात्र घेऊन जातोय 59च्या घरात. यावेळेस मात्र संधी आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात, जेल मात्र सुटतोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. आणि या स्पर्धेतला फलंदाज पहिला फलंदाज ठरणार का की जो आपली वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार. 49 धावांवरती पोहोचलाय हा फलंदाज. या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा नवा विक्रम या खेळाडूने आपल्या नावावर केलाय. परंतु 50 धावा 48 धावा आहेत नक्कीच. तर 48 धावा मंगेशच्या नावावरती आहेत. पाहूया इथे मात्र चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन आणि आणखीन एक दर्जेदार षटकार. या स्पर्धेतला पहिला फलंदाज ज्यानं अर्धशतक झळकावलाय. बॅट उंचावून मात्र इथे अभिवादन केलं जात आहे क्रीडा रसिकांना आणि मंत्रमुग्ध मोहित करून टाकणारी फलंदाजी. यावेळेस मात्र फलंदाज मंगेश फडकेच्या बॅटमधनं. ज्या खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो त्या खेळाला मात्र नक्कीच आज साक्षीदार झालेत हे क्रीडा रसिक आणि अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकणारी ही फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कार्पेटच्या साह्याने खेळला आहे. इथे मात्र आणखी एक चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि हा दबाव आहे, हा प्रेशर आहे, अंतिम षटकाचा हा प्रेशर आहे. आणि इथे मात्र आणखी एक चूक होते, चेंडू सीमारेषा पार जातोय. या चौकारानं सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावर 75 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. मंगेश ऑन स्ट्राईक आहेत, जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र लॉक केला आहे आणि अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही कराल तर मात्र हे अपेक्षित आहे कारण फलंदाज त्या ताकदीचा आहे. आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. तर 5 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्यात गोलंदाज विश्वास पाटील यांनी. वेग नाहीये, फिरकीचा वापर अंतिम षटकामध्ये. कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी केली मंगेशनं, जो टेम्परमेंट, जो संयम या मैदानावरती दाखवला, सुरुवातीला एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं, संयमी खेळ दाखवला, बचावात्मक पवित्रा सुरुवातीला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र जिथे जिथे संधी मिळाली त्या त्या ठिकाणी आक्रमकता नक्कीच दाखवली गेली. एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग साकारली आहे ती मंगेश फडकेनं. ज्या खेळासाठी हा फलंदाज ओळखला जातो त्या प्रकारचा खेळ इथे मात्र चेंडूच्या खाली आले आहेत आणि केवळ दिशा दिली आहे. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अंतिम चेंडूवरती देखील येतोय षटकार आणि या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती येते 87 धावा. विजयासाठी लक्ष आहे 88 धावांचं. अवघी 1 धाव दूर राहिली आहे, नाहीतर आणखीन एक नवा विक्रम आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असतो, तो म्हणजे सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा. परंतु इथे मात्र काय कमालीचा फलंदाज केलाय. तर टेंबोडे संघ आपण थांबायचं, कुठे जायचं नाहीये, आपल्याला लगेचच यानंतर सामना खेळायचा आहे. ही सूचना आम्ही या अगोदर देखील आपल्याला केली होती. तर 87 धावा धावफलकावरती आल्यात. 88 धावांचं एक भलं मोठं लक्ष इथे उभारलं गेलं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र एक मॅरेथॉन इनिंग याचं स्वागत केलं जात आहे. मंगेश फडके थोडासा थकवा जरूर त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतोय कारण उन्हाचा तडाखा आहे या ठिकाणी, दुपारचं सत्र आहे आणि थोडासा मी म्हणेन की मानसिक दडपण आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये आपल्या 21 बॉल 71 धावा, तर 21 चेंडूमध्ये 71 धावांची जबरदस्त मॅरेथॉन इनिंग आपण नक्कीच या ठिकाणी पाहिली मंगेश फडकेच्या माध्यमातून.
कौतुक आहे या खेळाडूचं. आणि आज मात्र सर्वत्र या खेळाडूची चर्चा जरूर असेल. जे जे क्रीडारसिक यूट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेत त्या क्रीडारसिकांमध्ये नक्कीच चर्चा असेल की या खेळाडूनं मात्र काय संयम या मैदानावरती दाखवला आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या आपण पुन्हा एकदा जोडले जाऊयात मायक्रोफोनच्या माध्यमातून. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा अतिशय सुमधुर आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकणार आहोत, प्रवीण टेंबे वलप यांच्याकडे. थैंक यू सो मच प्रवीण अर्जुन सर. तो मैन ऑफ द सीरीज की बाईसाइकिल भी आ चुकी है इस वक्त हमारे वीआईपी डाइस पर, जिसपे जीतने के लिए एक खिलाड़ी बहुत बड़ा टारगेट सेट करेगा. लेकिन मंगेश फड़के की तारीफ करनी होगी. ऐसा लग रहा है कि इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन मंगेश फड़के ने बनाए, 72 रन. 71 रनों की पारी मंगेश फड़के ने खेली. नेरे दुंदरे ओपन प्रतियोगिता के मंगेश फड़के कप्तान है. नेरे दुंदरे विभाग में जितने भी गांव है उन सभी गांव में जो बेहतरीन खिलाड़ी है उन बेहतरीन खिलाड़ियों को लीड करते मंगेश फड़के. उनके परफॉर्मेंस ने ये बात साफ यहां पर जाहिर कर दी. इस प्रतियोगिता का ये हाई स्कोर तो नहीं है, लेकिन जीतने के लिए आवश्यकता है 88 रनों की. इससे पहले दिन दूसरे दिन करीब आधे टीम ने इस प्रतियोगिता का हाई स्कोर बनाया था 88 रनों का, यानी 89 का टारगेट रखा था. लेकिन 1 रनों से कोपरोल टीम हाई स्कोर नहीं चेस कर पाई. कोई बात नहीं, इस प्रतियोगिता का दूसरा हाई स्कोर टारगेट है 88 रनों का तोंडरे टीम के खिलाफ. तोंडरे टीम ये टारगेट बिल्कुल बना सकती है क्योंकि उनके पास है रायगढ़ का टाइगर, रायगढ़ का शेर विश्वास पाटिल. रायगढ़ प्रीमियर लीग के ऑक्शन में विश्वास पाटिल खिलाड़ी जिनकी पहली बोली लगी थी. आदय वामजा विभाग के स्पॉन्सर शैलेश माली, इन्होंने प्रशांत खानागौर कप्तान है, उन्होंने विश्वास पाटिल को खरीदा. 5,000 से भी करीब उनकी कीमत लगी. विश्वास पाटिल बहुत बड़े खिलाड़ी है और आज उनकी पारी और आज उनका बल्ला चलना तोंडरे टीम के लिए बहुत जरूरी है. लेकिन पिछले सालों पहले हम पीछे जाएंगे तो तोंडरे टीम के दर्शक जब भी विश्वास पाटिल आउट होते थे तो यूट्यूब बंद करते थे या फिर मैदान छोड़ के घर चले जाते थे. लेकिन आज ऐसा नहीं है. आज तोंडरे टीम में यंगस्टर काफी फॉर्म में है, जिसमें सूरज पाटिल है, सुनीत पाटिल, सोनल, आकाश, रोशन, ये 6-5 यंगस्टर बहुत फॉर्म में, जिसके कारण ये रन चेस करने के लिए उनके बल्लेबाज सब कुछ दांव पर लगा सकते हैं. तो स्ट्राइक एंड पर कप्तान आकाश और बॉलिंग कर रहे इस वक्त रोहित पाटिल. मजा आएगा मैच में. 88 रन 30 गेंद में यह आज का दूसरा मैच पैसा वसूल एंटरटेनमेंट से भरा हुआ आपको देखने मिलेगा. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल, अंपायर का इशारा. हर इनिंग में अंपायर चेंज किए जा रहे हैं. रोटपाली के सभी खिलाड़ी अंपायरिंग कर रहे हैं. बेहतरीन अंपायर की भूमिका. यहाँ भी कोई प्रोफेशनल अंपायर नहीं मंगाए गए, सिर्फ रोटपाली के खिलाड़ी अंपायरिंग कर रहे हैं. अनुभव है उनको, क्रिकेट का ज्ञान है और वो ज्ञान यहां पर सबको देते हुए हुक किया इस वक्त गेंद को. फाइनल के क्षेत्र में 2 फील्डर है. 30 यार्ड सर्कल पावर प्ले की ओवर रोकने में कामयाबी. आउटफील्ड खराब है, उसका फायदा फील्डरों को मिला. 2 रन कंप्लीट. पावर प्ले की ओवर है. 88 का टारगेट है, यानी इस ओवर में 20 रन आना जरूरी होंगे क्योंकि 2 खिलाड़ी सर्कल से बाहर है. और इस ओवर में अगर बड़े शॉट आते हैं तो आने वाले 4 ओवर में रन चेस करना आसान बन सकता है पाटिल 11 तोंडरे टीम को. फुल टॉस गेंद. जय अंबिका 11 तोंडरे टीम बैटिंग कर रहे हैं. फुल टॉस गेंद थी. विश्वास पाटिल ने स्ट्राइक को रोटेट किया. 1 रन कंप्लीट. और विश्वास पाटिल जानते हैं कि इस मुकाबले में उनका बल्ला चलना बहुत ही जरूरी होगा क्योंकि उनके बारे में हमेशा कहा जाता है कि शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. शेर हमेशा नॉनवेज खाता है. शेर
हमेशा शिकार करता है। और क्या विश्वास पाटिल शिकार करेंगे रोहित पाटिल नामक गेंदबाज का? फुल टॉस गेंद, फील्डर कोई नहीं, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद, वन बॉम्ब, सीमा पार, 4 रन। तो फुल टॉस गेंद बहुत खराब थी विश्वास पाटिल के बल्ले से, यह बेहतरीन चौका लगा। शुरुआत की है विश्वास पाटिल ने, आगाज कर दिया है, अंजाम भी बहुत बुरा कर सकते हैं। मजा आएगा मैच में। मंगेश फड़के अपने गेंदबाजों को कॉन्फिडेंस दे रहे, प्रोत्साहित कर रहे, तालियां बजाकर। देखना है कि रोहित पाटिल इस वक्त कैसे गेंद डिलीवर करेंगे। बल्ले का बाहरी किनारा लगा, लेकिन गेंद में कोई उछाल नहीं था। विकेट कीपर बहुत ही क्लोज थे, जिसके कारण कैच का मौका मंगेश फड़के को नहीं मिला। मंगेश फड़के ने कप्तानी पारी के लिए 71 रन्स, अंतिम गेंद तक फाइट की। सेट हो चुके थे, छोटी गेंद उन्हें बड़ी दिख रही थी, फुटबॉल की तरह हर गेंद पे बड़े नंबर लाए। अब उसी पारी को दोहराना होगा रायगढ़ के टाइगर शेर विश्वास पाटिल को। फिर से इनसाइड एज लगी है, लेकिन गैप में गेंद गई विकेट के पीछे। इस वक्त आउटफील्ड थोड़ी सी खराब, लेकिन उसके बावजूद गेंद सीमा पार, 4 रन। तो ये दूसरा चौका लगा। इसी के साथ टीम का टोटल है, जय अंबिका 11 तोंडे टीम का 12 रन स्कोर कार्ड पर। बहुत लंबा सफर है, कठिन रास्ते हमेशा खूबसूरत मंजिल की ओर आपको लेके चलते हैं। रास्ता बहुत कठिन है, लेकिन मंजिल खूबसूरत होगी। अंतिम गेंद तक तोंडे टीम को फाइट करनी होगी। गेंद हवा में, इनसाइड आउट शॉट स्क्रीन के सामने, 6 रनों के लिए। तो सक्सेसफुल ओवर की समाप्ति 18 रन स्कोर कार्ड पर। मैंने कहा था इस ओवर में 20 रनों की आवश्यकता है। लगभग इस टीम उस लक्ष्य के करीब, रन रेट के करीब पहुंच चुकी है, 18 रन। अब 4 ओवर में 70 रन बनाने हैं। बहुत ही बढ़िया मैच। प्रेशर अब गेंदबाजों पर होगा, क्योंकि कोई विकेट टोंडे टीम का नहीं गया, और ऐसे में शुरुआती विकेट जिनके अंदर बहुत ताकत है, और डगआउट में उनके यंगस्टर अभी भी मुकाबले का, इस मैच में खेलने का इंतजार कर रहे। 24 गेंद 70 रन। अगला मुकाबला टेम्बोड टीम, उनके सामने इनमें से जीतने वाली टीम खेलेगी, और आज भी 2 टीम सुपर 8 के लिए क्वालिफायर होगी। बेहतरीन मुकाबले विधायक ट्रॉफी 2021 में 1 लाख रुपए की यह बड़ी श्रृंखला, यानी यह प्रतियोगिता में किसी एक टीम को लखपति बनने का मौका मिलेगा। तो विश्वास पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक एंड पर आकाश पाटिल, कैप्टन ऑफ द जय अंबिका 11 तोंडे टीम। बॉलिंग करेंगे कोपरोली के एक और बेहतरीन गेंदबाज पप्पू पाडवी। पीपी बॉलिंग मार्क पर है, यंगस्टर प्लेयर और द विकेट। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। आकाश पाटिल को थोड़ा आगे बढ़कर क्रिकेट खेलना होगा। टेनिस बॉल क्रिकेट अगर आप जगह से खेलोगे तो मुश्किल बन सकते हैं शॉट। टेस्ट क्रिकेट आप एक जगह पर रोक कर खेल सकते हैं, लेकिन T20 और टेनिस क्रिकेट आपको फ्रंट फुट पे खेलना होता है। इस बार जगह बनाकर घुमाकर खेला है, फाइन लेग के ऊपर से गेंद। अंपायर का सिग्नल का इंतजार है, गेंद सीमा रेखा पार गई। 1 बाउंस, 4 रनों के लिए। तो इसी 4 रनों के साथ स्कोर आगे पहुंच चुका है 22 रन, 22 रन स्कोर कार्ड पर। और आकाश पाटिल को भी अब रंग बदलना होगा, क्योंकि गिरगिट को देख के गिरगिट रंग बदलता है, और विश्वास पाटिल को देखकर आकाश को इस मैच में रंग बदलना होगा। फिर से एक बार उठा के खेला, फाइन लेग में फील्डर है मौजूद, क्या छूटी है। एक और चौका। पहले इनिंग में तोंडे के फील्डरों ने बहुत गलती की, अब कोपरोली के फील्डर भी गलती कर रहे, यानी यह मुकाबला बराबरी का हो चुका है। लक्ष्य बड़ा है, मैंने कहा था कठिन रास्ता है, लेकिन मंजिल खूबसूरत होगी। कठिन रास्तों पर चलना होगा, दौड़ना होगा, लेकिन रुकना नहीं, और ये चलने का फासला तोंडे टीम जरूर तय कर पाएगी। स्कोर इस वक्त 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स। पप्पू पाडवी बैक टू बैक 2 चौके लगने के बाद उनका आत्मविश्वास थोड़ा सा कम हो चुका है, लेकिन कॉन्फिडेंस अंदर लाना होगा। बिग हिट, हवा में गेंद, पहले विकेट मिल सकता है कोपरोली को, और एक कैच। आकाश पाटिल मैदान से बाहर।
तो आकाश पाटिल ने 6 गेंद का सामना किया, 11 रन व्यक्तिगत बनाकर मैदान से बाहर लौटे। तो तीसरे नंबर पर जंबिका 11 तोंडे टीम के एक और बल्लेबाज विश्वास पाटिल को ज्वाइन करेंगे इस वक्त, रोशन पाटिल। मजा आएगा मैच में। विश्वास पाटिल अभी तक मैदान में डटे हुए खेल रहे, जिनके ऊपर सभी की निगाहें है। और जैसे मैंने कहा था कि विश्वास पाटिल आउट होने के बावजूद भी उनके पास उनके यंगस्टर सूरज और सुनीत सोनल जैसे, रोशन जैसे खिलाड़ी है जो 88 रन चेस कर सकते हैं। यानी कोपरल टीम के ऊपर बहुत बड़ा खतरा अभी तक इस वक्त मंडरा रहा है। स्कोर है इस वक्त स्कोर कार्ड पर 26 रन। लक्ष्य बहुत दूर है, लेकिन अभी बड़ी फाइट तोंडरे टीम को मैदान में करनी होगी। सफलता की परिभाषा खुद से वादा, मजबूत इरादा और मेहनत ज्यादा। थोड़ी मेहनत ज्यादा करनी होगी तोंडरे टीम के बल्लेबाजों को। विश्वास पाटिल इस वक्त स्ट्राइक एंड पर है और पप्पू पाड़वी की यह अगली गेंद। फुल टॉस गेंद को दिशा दिखाई, वेरी गुड क्रिकेट। 4 रनों से भी मुकाबला आगे बढ़ाया जा सकता है। अच्छा एग्जाम्पल, डीप लॉन्ग ऑफ के बाहर गेंद, विश्वास पाटिल के बल्ले से बेहतरीन चौका। 5 गेंद पे विश्वास पाटिल का स्कोर है 18 और टीम का स्कोर है इस वक्त 30 रन। अब 58 रन और इस मुकाबले में तोंडरे टीम को बनाने होंगे। पप्पू पाड़वी 4 गेंदें फेंकी इन्होंने, 4 गेंद पर 5 गेंदें फेंकी है और 5 गेंद पर इन्होंने 3 चौके दिए, 12 1 विकेट और 1 गेंद डॉट। बहुत पीछे गेंद फेंकी, शॉर्ट बॉल, बड़ा शॉट। विश्वास पाटिल ने इस बार गेंद को फेंक दिया है डीप लॉग ऑन के बाहर। 4 रनों के लिए 4 चौके इस ओवर में आए, 16 रन। महंगी ओवर, पहले ओवर में 18, इस ओवर में आए 16 और स्कोर जाके पहुंचा इस वक्त 34 रन स्कोर कार्ड पर। 2 ओवर की समाप्ति 34 यानी 17 रन प्रति ओवर। बेहतरीन रन रेट्स। 18 गेंद बची है और 18 गेंद पर आने वाले रन अब जरूर बन सकते, ये बल्लेबाज तोंडरे टीम के खिलाड़ियों ने यहां पर जताया। मैदान के अंदर चर्चा, मंगेश फड़के बहुत आक्रामक हो चुके हैं उनके फील्डरों पे, क्योंकि वो जानते हैं कि विश्वास पाटिल अभी तक मैदान के अंदर है और इनको बाहर करना कोपरल टीम के लिए बहुत जरूरी होगा। रणनीति, प्लानिंग, स्ट्रैटेजी इस मैच में अपनाई जाएगी कोपरल टीम की ओर से, क्योंकि यह रणनीति, यह प्लानिंग बड़े विकेट मैदान से बाहर कर सकती है। अब देखना है कि उनके कौन से और 3 गेंदबाज होंगे जो 18 गेंदों पर इस मुकाबले में कोपरली के टीम को बड़ी जीत दिलाएंगे। विधायक ट्रॉफी 2021 आज के दिन का यह दूसरा मैच है और जिनमें से टीम जीतेगी वो टेम्बो टीम के सामने अगला मुकाबला सुपर 8 के लिए जरूर खेलेगी। हमारे साथ लगातार 2 स्कोरर हमें जानकारी दे रहे इस मुकाबले की डिटेल्स। 12 गेंद का खेल समाप्त, स्कोर है 34 रन स्कोर कार्ड पर। तो बचे 3 ओवर, जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। रोशन पाटिल, अभी तक एक भी गेंद इनको नहीं मिली, इनके लिए पहली गेंद होगी। इस वक्त गेंद को टैप किया है विश्वास पाटिल, स्ट्राइक अपने पास रखेंगे और वो जानते हैं कि जब तक हमें ज्यादा स्ट्राइक मिलेगी तब तक बड़े शॉट्स हमारे बल्ले से निकल सकते हैं। सो अंपायर पानी, चलिए पानी लेके जाइए गेंदबाज को, इसकी जरूरत है। अंपायर सिग्नल करे जा सकते हैं वॉलंटियर्स। पानी की बहुत ज्यादा डिमांड होती है, लेकिन चलिए बात करते हैं इंटरनेशनल क्रिकेट में विराट कोहली जो पानी पीते हैं वो फ्रांस से आता है, जिसकी कीमत है 1 लीटर के 600 रुपये। जब कोई खिलाड़ी ब्रांड बनता है तो उसे ब्रांडेड चीजें इस्तेमाल करनी पड़ती है, जैसे विराट कोहली इस्तेमाल करते हैं। भारत के बेहतरीन और दुनिया के नंबर 1 कप्तान है विराट कोहली, जिनके पास कई बड़े बड़े ब्रांड्स है, पूमा, वनेट जैसे ब्रांड्स को एम्बेसडिंग करते हैं। उसके बाद उन्हें इंस्टाग्राम पर एक फोटो पोस्ट करने के लिए करीब 1.5 करोड़ रुपए दिए जाते हैं पूमा कंपनी की ओर से। और यही होता है, हर खिलाड़ी शुरुआती दौर में छोटा होता है, लेकिन धीरे धीरे मेहनत करके वो खिलाड़ी बड़ा बनता है, ब्रांड बनता है, फिर वो करोड़ों में पैसा कमाता है। जैसे कि यशस्वी जायसवाल, जिन्हें IPL में करीब 3 करोड़ रुपए में राजस्थान रॉयल ने खरीदा और एक ही झटके में यशस्वी जायसवाल
करोड़पति बन गए। यह बेहतरीन शॉट, रायगढ़ का टाइगर विश्वास पाटिल के बल्ले से तूफानी छक्का। तो यही हमने कहा था कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से नहीं हौसलों से उड़ान होती है। 3 ओवर में 54 की आवश्यकता थी। अब देखिए बची 16 गेंदें होगी और जीतने के लिए आवश्यकता होगी करीब 47 रनों की। 16 गेंदें 47 रन। मैच में मजा आ रहा है। कोपरोली टीम ने शुरुआत की थी, लगता है कि तोंडरे टीम उसे खत्म करेगी। पहले वार हुआ, अब तोंडरे टीम पलटवार करेगी इस मैच में। 7 गेंद पर 28 रन विश्वास पाटिल का स्कोर है। 400 का स्ट्राइक रेट विश्वास पाटिल के बल्ले से। मजा आ रहा मैच में, दोनों टीम ताकतवर है। अब 16 गेंद 47 रनों की आवश्यकता। बहुत ही बढ़िया मैच। दोनों गांव के दर्शक यूट्यूब पर ये मैच देख रहे हैं और वो दोनों भी चाहते हैं कि उनकी टीमें जीते। तोंडरे के दर्शक तो जरूर चाहते होंगे कि विश्वास पाटिल लास्ट गेंद तक खेले, लेकिन कोपरोली के दर्शक चाहते होंगे कि विश्वास पाटिल इनका विकेट जरूर जल्दी निपटे। दोनों तरफ के दर्शक इस मैच को देख रहे। 16 गेंदें 47 की आवश्यकता। मैच इज बिगेन, फाइट इज अगेन, फाइट इज नॉट एंडिंग। मजा आएगा इस मुकाबले में। प्रेशर है गेंदबाज पर, प्रेशर है बल्लेबाज पर। तो इसे कहते हैं टेनिस क्रिकेट। ये खेल नहीं है बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छा अच्छों का। बॉलिंग मार्क पर इस वक्त रोहित पाटिल। यस, प्रेशर ऑन द बॉलर, वाइट बॉल। ऑफ कटर गेंद डिलीवर की थी, थोड़ी ज्यादा आउटसाइड डिलीवर देखने मिली और वाइट बॉल। अब 16 गेंद 46 की आवश्यकता। एक और बेहतरीन शॉट, पुल पावरफुल ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन। मैंने यही कहा था कि शेर अगर बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता, वो हमेशा नॉनवेज खाता है, शिकार करता है। अब ये शिकार कर रहे विश्वास पाटिल। रायगढ़ प्रीमियर लीग में प्रशांत खानावकर के टीम से खेलेंगे। पहली बार इनकी बोली और इनको खरीदने के लिए 6 स्पॉन्सर सीधा स्टेज पर आए थे। और देखिए कितने खतरनाक खिलाड़ी विश्वास पाटिल, इसलिए हर मैदान पर इनका स्वागत किया जाता है, सम्मान किया जाता है। स्कोर की बात जरूर करेंगे। 16 गेंद पे 46 की आवश्यकता थी। अब देखिए इस वक्त जीतने के लिए स्कोर 15 गेंदें बची है और जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता। टेंशन है इस वक्त। कोपरोली के 3 खिलाड़ी चर्चा कर रहे हैं विकेटों पर कि विश्वास पाटिल को कैसे आउट करे। क्रिकेट इज अ गेम ऑफ प्लानिंग, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्ट्रैटेजी। स्ट्रैटेजी प्लानिंग, मास्टरमाइंड प्लानिंग करके आप विकेट ले सकते हैं, लेकिन विश्वास पाटिल की कमजोरी क्या है ये गेंदबाज को पता होनी चाहिए। हर खिलाड़ी की कमजोरी होती है। अगर स्टडी ऑफ द बैट्समैन यह फॉर्मूला इस्तेमाल करें तो उस कमजोरी पर आप गेंद डालकर विकेट ले सकते हैं, लेकिन ये खिलाड़ी अब नहीं रुकेंगे। ऑन हैट्रिक, लगातार 2 सिक्सर टैप किया है इस वक्त नॉन स्ट्राइक गेंद के बल्लेबाज। सेफ टू द क्रीज, डॉट बॉल। एक डॉट गेंद इस मुकाबले में इंपॉर्टेंट होगी। यह डॉट गेंद के साथ समीकरण में बदलाव। 14 गेंद 40 रनों की आवश्यकता। खोद के गेंद को निकाला है, इनसाइड आउट शॉट, कवर पॉइंट के बाहर 4 रनों के लिए। उम्दा शॉट, बेहतरीन शॉट। स्कोर है इस वक्त टीम का टोटल 52 रन। क्या मैच है। दूसरे इनिंग में मैं कहा था अंतिम गेंद तक ये मुकाबला होगा, पैसा वसूल मैच है। मजा आ रहा है। विश्वास पाटिल अत्युत्तम फॉर्म में इस लक्ष्य को चेस करने के लिए कठिन रास्तों पे चल रहे, दौड़ रहे और अपने टीम को जीत दिलाने के लिए फाइट कर रहे इस मैदान के अंदर। टीम का स्कोर है 52, 88 रनों का टारगेट। विश्वास ऑन फायर। अंपायर सिग्नल, वाइट बॉल। ये क्रिकेट का 22वां नियम, वाइट बॉल। इस वक्त गेंदबाज पर भी प्रेशर है। 53 रन स्कोर कार्ड पर।
अंतिम गेंद है। विश्वास पाटिल इस गेंद पर कितने रन बनाएंगे? 1 रन लेंगे या फिर छक्का मारेंगे? बाहर सीधा। इस प्रतियोगिता का सबसे लंबा छक्का, जितना बड़ा रिक्स उतना लंबा 6। सबसे लंबा छक्का विश्वास पाटिल के बल्ले से लगा। ये छक्का नहीं, ये अट्टा था। विश्वास पाटिल का स्कोर है 11 गेंद पर 44 रन। जोरदार तालियां। 44 रन्स विश्वास पाटिल। एक और हाफ सेंचुरी लग सकती इस मैच में। अब टारगेट है 12 गेंद पे 29 रनों की आवश्यकता। 29 रन्स टू वन द मैच। तोंडरे टीम, तोंडरे के मैदान पर नगर सेवक चषक आने वाले 8 तारीख को देखने मिलेगा। रायगढ़ प्रीमियर लीग के कारण ये डेट थोड़े आगे गई, तो आयोजक के गोल्डन मैन मच्छिंद्र पाटिल, इनकी ओर से नगर सेवक चषक 1 लाख की प्रतियोगिता, जहां पे 1 नहीं 2 नहीं 3 बाइक आपको देखने मिलेगी। और तलोजा MIDC की सबसे बड़ी प्रतियोगिता कमिंग सून 8 फरवरी से लेकर 12 फरवरी तोंडरे के मैदान पर खेली जाएगी। मैदान के अंदर छोटा सा स्ट्रैटेजिक टाइम आउट, ड्रिंक ब्रेक किया जा रहा है तोंडरे टीम के दोनों बल्लेबाजों के द्वारा। मंगेश फड़के ने 71 रनों की पारी खेली, लेकिन विश्वास पाटिल ने 44 रनों की अभी तक पारी खेली। तो चलते मुकाबले की तरफ। इस प्रतियोगिता में एक खराब गेंदबाजी रोहित पाटिल ने 2 ओवर में 43 रन दिए। बहुत ज्यादा रन रोहित पाटिल ने खर्च किए 12 गेंदों पर। अब जीतने के लिए 12 गेंदे 29 की आवश्यकता। मुकाबले में मजा आ रहा है। रोशन पाटिल, क्या ये शांत रहेंगे या ये भी अपने रंग दिखाएंगे मैदान के अंदर? यह स्टैंड एंड डिलीवर। गेंद हवा से बातें करते हुए सीमा पार छक्का। ये 88 रन हमारे सामने बहुत छोटे हैं, ये तोंडरे के बल्लेबाज बताते हुए कोपरली के गेंदबाजों को। मजा आ रहा मैच में। मैंने कहा था प्रवीण सर अंतिम गेंद तक फाइट होगी, क्योंकि तोंडरे टीम इस साल बहुत फॉर्म में। इस टीम ने इस साल 3 या 4 ट्रॉफी जीती है। इनके यंगस्टर बहुत फॉर्म में। अब 11 गेंदें जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। मजा आ रहा मुकाबले में, जबरदस्त मुकाबला। गेंदबाज तैयार। गेंदबाज शैलेश थे। छक्का लगने के बाद कमबैक किया गेंदबाज ने, डॉट गेंद डिलीवर की। मजा आ रहा मुकाबले में। जितनी गेंदें डॉट निकलेगी उतना ही मुकाबला खुन्नस होगा, फाइटिंग होगा। अब 10 गेंद 23 की आवश्यकता। रोशन पाटिल, ये खराब गेंद, इनसाइड आउट शॉट, कोई फील्डर नहीं वहां पर। और ये 4 रनों के लिए। क्या मैच बना है, जबरदस्त क्रिकेट। इस टूर्नामेंट का दूसरा हाई स्कोर 88 रनों का चेस करने के लिए तोंडरे टीम करीब पहुंच चुकी है। 10 गेंद 23 की जरूरत थी, अब है 9 गेंदें जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। इतने बड़े टारगेट को चेस करने के लिए 1 विकेटों के नुकसान पर यह टीम कितने आगे पहुंच चुकी है। 9 गेंद और जीतने के लिए आवश्यकता इस वक्त 19 रनों की। किसी ने सोचा नहीं होगा कि इतनी जल्दी इतने करीब पहुंचेगी टीम। स्लोवर यॉर्क लाइन डिलीवरी, गेंद को स्विंग करके फेंका था, डायरेक्ट हिट। लेकिन विश्वास पाटिल भरोसा है अपने आप पर, क्रीज से बहुत बाहर निकल चुके, वो 1 रन लेंगे। विश्वास पाटिल के लिए डायरेक्ट हिट की थी। कितना बड़ा विकेट है, जानती कोपरोली टीम। यह विकेट अगर मिलता है तो वो मुकाबला जीत सकती है। स्कोर इस वक्त हो चुका है स्कोर कार्ड पर 70 रन। 8 गेंद 18 रनों की आवश्यकता। बहुत ही बढ़िया मैच। दोनों गांव के दर्शक मैच यूट्यूब पर देख रहे हैं। दोनों की सांसें तेज है। दोनों टीम के दर्शक चाहते कि उनकी टीम जीते।
मजा आ रहा है इस मैच में। 8 गेंद 18। अब स्ट्राइक गेंद पर विश्वास पाटिल। क्या गेंदबाज पैतरा इस्तेमाल करेंगे विश्वास पाटिल के खिलाफ? तो विश्वास पाटिल का स्कोर है 11 गेंद 44। एक छक्का चाहिए उन्हें 50 कंप्लीट करने के लिए। इसी मैच में पहले सत्र में 71 रन बनाए मंगेश फड़के ने। क्या दूसरी हाफ सेंचुरी विधायक ट्रॉफी 2021 की विश्वास के नाम पर होगी? यह देखना उतना ही जरूरी होगा। 12 गेंद विश्वास का स्कोर है 44। ओ यॉर्क लाइन डिलीवरी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जो बड़े बड़े बल्लेबाजों को झुकाना जानता है। 1 रन कंप्लीट। तो अंपायर का सिग्नल, ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर में स्कोर है इस वक्त 71 रन स्कोर कार्ड पर। टारगेट था 88 रनों का, कंपलसरी चेसिंग है, यानी अब 6 गेंद जीतने के लिए आवश्यकता है 17 रनों की। चलिए, वसार टीम के कोई खिलाड़ी प्रतिनिधित्व आए होंगे तो आयोजक से कांटेक्ट कीजिए। टी शर्ट के लिए वसार टीम के कोई खिलाड़ी आए होंगे तो मंच पर आइए, आयोजक से कांटेक्ट कीजिए टी शर्ट के लिए। चलते मैच की तरफ। बची 6 गेंदें 17 रनों की आवश्यकता। घायल तो यहां पर हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। दोनों टीम घायल है, लेकिन अब देखना है कौन सी टीम एक ऊंची उड़ान भरकर इस मुकाबले को अपने कब्जे में करेगी। दोनों टीम पर प्रेशर है, प्रेशर गेंदबाजों पर है, प्रेशर बल्लेबाजों पर भी है, क्योंकि यहां से विकेट आते हैं तो तोंडे टीम नाराज होगी, यहां से छक्का लगता है तो कोपरे टीम नाराज होगी, यानी मुकाबला बराबरी का है। 6 गेंद 17। विश्वास पाटिल ये 6 गेंद अंतिम दौर तक खेलना पसंद करेंगे, यानी वो 1-1 रन दौड़ना पसंद नहीं करेंगे, चाहे तो 2-4-6 इस समीकरण के साथ खेलना पसंद करेंगे। गेंदबाज इस वक्त होंगे आदेश मैन फ्रॉम कोपरोली, और सामने रायगढ़ के शेर विश्वास पाटिल हाफ सेंचुरी के करीब पहुंच चुके हैं। उनका स्कोर है 12 गेंद 45। मैच एक बड़े शॉट की जरूरत है हाफ सेंचुरी कंप्लीट करने के लिए। 6 गेंद 17। ये गेंद बहुत छोटी थी, शॉर्ट बॉल था, लेकिन इस पे बड़ा नंबर नहीं आया। 5 गेंद 17 रन। कितने नाराज है विश्वास पाटिल अपने आप पर, क्योंकि यह छक्का उनके लिए बहुत इंपॉर्टेंट था। मजा आ रहा है मुकाबले में। जिंदगी में अकेले रहने से कभी मत डरो, क्योंकि कबूतर हमेशा झुंड में उड़ता है और बाज हमेशा अकेला उड़ता है। बाज की तरह आपको अकेला उड़ना होगा। 5 गेंद 17। आदेश टू विश्वास। ये गेंद सीमा पर, हाफ सेंचुरी। विश्वास पाटिल अपना बल्ला उठाइए। 14 गेंद पर 51 रन। वेरी गुड बैटिंग। अब आत्मविश्वास विश्वास पाटिल का 7वें आसमान पर होगा। 5 गेंद 17 की आवश्यकता थी, 4 गेंद 11 की आवश्यकता। जरा जोरदार तालियां विश्वास पाटिल के लिए। शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए, लेकिन वो कभी घास नहीं खाता, वो हमेशा नॉनवेज खाता है। अब 4 गेंद 11 की आवश्यकता। मंगेश फड़के ने 17 गेंद पे 50 मारे थे और विश्वास पाटिल ने 14 गेंद पे 50 मारे। क्या मुकाबला है, क्या फाइट है, मजा आ रहा है। पैसा वसूल, आज का दिन पैसा वसूल क्रिकेट। 4 गेंद 11 रन। क्या विश्वास पाटिल करेंगे वार या आदेश करेंगे पलटवार? ये फुल टॉस गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल। 4 गेंद 10 रन। हर गेंद पे समीकरण बदल रहा है। दोनों टीम ने होप्स नहीं छोड़ी। दोनों टीम जानती है कि 1 विकेट लेना है और यह मुकाबला हमारे पक्ष में होगा। ये तो टाइगर है विश्वास पाटिल। 4 गेंद 10। स्विंग करके गेंद को खेला है। मैंने कहा था कि विश्वास पाटिल 1 रन नहीं लेना चाहेंगे, क्योंकि यह क्रिकेट है। 3 गेंद 10 की आवश्यकता। मजा आ रहा है मुकाबले में। एक था टाइगर वन मैन शो, मैच को जिताना चाहते हैं, लेकिन क्रिकेट एक कुछ भी हो सकता है। अंतिम गेंद तक कोई भी जीत सकता है और कौन जीतेगा वो हम बता नहीं सकते। जो काम दुनिया को लगे नामुमकिन, वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। क्या आदेश ये करतब दिखाएंगे? 3 गेंद जीतने के लिए
10 क्या आवश्यकता. फुल टॉस गेंद हल्के हाथ से खेला. मुकाबले का टर्निंग पॉइंट, मुकाबले का गेम चेंजर टाइम था ये. अब 2 गेंद 10 रनों की आवश्यकता. विश्वास पाटिल हाफ सेंचुरी बनाकर आउट हुए लेकिन मैच नहीं जितवा पाए. विनिंग पारी नहीं खेली, थोड़े से नाराज. श्रीनाथ पाटिल की ओर से विश्वास के लिए 1000 रुपए का इनाम. थैंक यू. 2 गेंद 10 रन. सूरज पाटिल, मैंने जिक्र किया था कि यंगस्टरों का, तोंडरे टीम की यंगस्टर बहुत फॉर्म में. सुनीत, सूरज, आकाश ऐसे के लिए जरा जोरदार तालियां विश्वास के लिए. 2 गेंद 10 की आवश्यकता. यंगस्टर है सूरज पाटिल स्ट्राइक पर, बहुत फॉर्म में इस साल. आप दर्शक भी चाहते हैं उनके कि सूरज अपना फॉर्म दिखाए. 9 स्ट्राइक इन पर सूरज, स्ट्राइक इन पर 1 डाउन के रोशन पाटिल. तोंडरे टीम ये जीत का सिलसिला कायम रखेगी या फिर नहीं. इंपॉर्टेंट गेंद है 6 या 4. इस गेंद पर बड़े नंबर होने चाहिए. दोनों गेंद बाहर फेंकनी चाहिए, तब जाके तोंडरे टीम अंदर रहेगी. अगर दोनों गेंद अंदर रहेगी तो तोंडरे टीम बाहर जाएगी. अश्विन की याद दिलाई इस गेंदबाज ने. यह डॉट बॉल होगा, लेकिन गेंदबाज एक ही बार ये कर सकते हैं, दूसरी बार नहीं कर सकते. ये भी अंपायर उन्हें वार्न करते हैं. 2 गेंद 10 रन. रोशन पाटिल, दोनों गेंद बाहर फेंकनी होगी उनको. बड़ा शॉट की जरूरत तोंडरे टीम को. पहला शायद आ चुका है. बहुत ऊंची गेंद, फील्डर है वहां पे और एक कैच. 1 गेंद 10. तोंडरे टीम बहुत करीब पहुंच चुकी थी और ये क्या जगह छुट्टी तो चौका 100% होता, क्योंकि गेंद बहुत ऊंची उड़कर सीमा पार जाती. चलिए टेम्बोडे टीम के कैप्टन टॉस के लिए आइए. विश्वास पाटिल ने अच्छी बैटिंग की, मंगेश फड़के ने भी बहुत बढ़िया बैटिंग की. आप कोपरोल टीम बहुत खुश है. एक वक्त के लिए कोपरोल टीम बहुत नाराज थी. आदेश 7 रन दिए इस गेंदबाज ने. कभी कभी खोटा सिक्का भी चलता है प्रवीण सर. अंतिम ओवर में यह सिक्का चला. इनके मेन गेंदबाज ने 43 रन दिए 12 गेंद पर, लेकिन इस गेंदबाज ने 7 दिए. ये क्रिकेट है, अजीबो गरीब क्रिकेट का खेल. चलिए खराब गेंद का इंतजार तोंडरे टीम के दर्शक कर रहे होंगे कि कोई खराब गेंद आए और हमें एक अजीबो गरीब जीत दिलाए. 88 रन का पीछा करते करते बहुत करीब पहुंच चुकी थी टीम. आदेश लास्ट बॉल. ये देखिए सूरज यंगस्टर, इनको पहले उतारना चाहिए था. बात जरूर बनती, लेकिन रैंकिंग गलत रही और 4 रनों से यह मैच तोंडरे टीम ने हारा. तो तोंडरे टीम कोई बात नहीं, ऑल द बेस्ट अगले मुकाबले के लिए. और कॉन्ग्रेचुलेशंस कोपरोली टीम फॉर द फाइटिंग विनिंग मैच. पसीने छूटे कोपरोली के गेंदबाजों को और मंगेश फड़के आखिरकार उन्हें जीत मिली. और इस मैच के हीरो है 71 रन हाई स्कोर बनाने वाले इंडिविजुअल प्लेयर मंगेश फड़के, मैन फ्रॉम कोपरोली. हॅलो, श्रीनाथ पाटील यांच्याकडून विश्वास पाटील तुम्हाला 1000 रुपये आहेत. विश्वास पाटील, मॅन ऑफ द मॅच, 71 रन्स, सर्वांची मनं जिंकणारा फलंदाज मंगेश फडके. परंतु तो डेडिकेट करतायत ती ट्रॉफी विश्वास पाटीलला. क्या बात आहे. मंगेश एक खेळाडू वृत्ती असणारा खेळाडू आहे. नेहमी त्याच्याकडून असे एक्झाम्पल आम्ही बघतोय. सन्माननीय अमर ठाकूर साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यावी. मंगेश तुम्ही पण या. दोघांनी हाफ सेंचुरी सर्वांची मनं जिंकली. अफलातून बॅटिंग केली. 71 आणि 50 धावा दोघांनी ठोकल्या. सिनियर अँड ज्युनियर एक खूप चांगले एक्झाम्पल. आपली ट्रॉफी